महाबळेश्वरच्या 10 महिला पर्यटक नेपाळच्या पोखरा या ठिकाणी सुरक्षित असल्याची माहिती। दरम्यान महिला पर्यटक पोखरा इथल्या हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे। या सर्व पर्यटक सुखरूप असून संपर्क झाल्याचीही जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे। नेपाळमध्ये भीषण पूरस्थितीमुळे अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय। मात्र भारतातले हे काही पर्यटक नेपाळमध्ये फिरायला गेलेले असता त्यांच्याशी संपर्क होत नव्हता। मात्र नेपाळच्या पोखरा या ठिकाणी या सगळ्या पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती। उपजिल्हा प्रमुख मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरमधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्यांनी आमची विचारपूस केली आणि माननीय मकरंद पाटील यांनी स्वतः विचारपूस केली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या इकडूनही फोन झाला। तेही कोऑर्डिनेटमध्ये आहेत आमच्या। आम्ही इथे खूप सुखरूप आहोत। आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत। आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचा तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही। आम्ही सुरक्षित आहोत आणि आमचे जे SITचे सर आहेत SIT टूर्स अँड ट्रॅव्हलचे सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या तिथल्या निवासामध्ये रहिवासामध्ये जर काही अडचण येत असेल तर राज्य शासनाकडून देशाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकेल। आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आलेले आहेत। इथल्या व्यक्तींची नावं त्यांना देण्यात आलेली आहेत। आता सध्या तरी त्यांना काही अडचण नाहीये। आतापर्यंत त्यांच्याकडनं इतर कुठलाही कॉल आलेला नाहीये की आम्हाला काही मदत पाहिजे म्हणून। तर आम्ही वारंवार त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय।